सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 जून 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास अपघातात जखमी झालेले काही युवक उपचारासाठी मलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते। डॉक्टरांकडून तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना आरोपींनी रुग्णालय कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली। यावेळी ओमकार सोनमळे याने शिपाई वैभव जंगम यांना लवकर उपचार करण्याची मागणी करत मारहाण केल्याचा आरोप आहे। हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या नर्स स्वाती भुजबळ यांनाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली। तसेच डॉक्टर अभिजित यादव यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। याच दरम्यान आरोपींनी रुग्णालयातील ऑक्सिजन मशीनची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचाही आरोप आहे। या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी ओमकार सोनमळे, रोहन शिंदे आणि योगेश जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।